नमस्कार, मी सुवर्णा. एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि कौतुकास्पद गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिनं आई झाल्यानंतर पहिल्या वर्षभरात 60 लिटर ब्रेस्ट मिल्क दान केलंय. होय, 60 लिटर ब्रेस्ट मिल्क तिनं वर्षभरामध्ये दान केलं. याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सालची अर्जुन पुरस्कार विजेती आणि सलग 7 वेळा 7 राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवणारी ज्वाला गुट्टा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू. तिच्या कालावधीमध्ये तिने अनेक पदं जिंकली आणि महाराष्ट्राची, देशाची मान अभिमानानं तिनं उंचावली. अशी ज्वाला गुट्टा 2025 साली तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती आई झाली, पण ती त्या एका अपत्याची आई नाही झाली, तर तिनं अनेकांची आई होण्याचं ठरवलं. त्याचं कारण असं, तिनं घेतलेला महत्त्वाचा निर्णय, ब्रेस्ट मिल्क डोनेट करायचं, ब्रेस्ट मिल्क दान करायचं. हा तिचा अत्यंत मोठा, महत्त्वाचा, सकारात्मक पाऊल दर्शवणारा असा निर्णय. आई झाल्याच्या पहिल्या वर्षभरामध्ये तिनं 60 लिटर ब्रेस्ट मिल्क दान केलंय. चेन्नई आणि हैदराबादच्या सरकारी रुग्णालयांमध्ये तिनं हे दूध दान केलंय. किती महत्त्वाची ही गोष्ट आहे. खरं तर ब्रेस्ट मिल्क दान करणं याच्या विषयीचे अनेक गैरसमज आहेत, पण ती असं तिच्या पोस्टमध्ये म्हणते की हे अत्यंत सुरक्षित आहे आणि अत्यंत सकारात्मक पाऊल आहे, दिशादर्शक असं पाऊल आहे. NICU म्हणजेच नॅशनल इंटेन्सिव्ह केअर युनिटमधल्या नवजात बालकांकरता हे डोनर मिल्क खूप खूप उपयोगी ठरतं. का तर अशा प्रकारची नवजात बालकं ज्यांना पहिल्या 1-2 तासांमध्ये दूध मिळत नाही, त्याला वेगवेगळी कारणं आहेत, ती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूया. पण त्यांच्याकरता हे डोनर मिल्क खूप महत्त्वाचं ठरतं. पण अनेकदा महिला ब्रेस्ट मिल्क डोनेट करायला धजावतात, कारण असलेल्या समजुती, गैरसमजुती, किंवा हे सुरक्षित आहे की नाही, किंवा हा सगळा खटाटोप कशासाठी करायचा, मी माझ्या बाळासाठीचं असलेलं दूध हे इतर बाळांना का देऊ, अशा वेगवेगळ्या गोष्टी मनात असतात आणि त्यामुळे ब्रेस्ट मिल्क डोनेट केलं जात नाही. ते करावं याकरता सरकार खूप मोठ्या पातळीवर पावलं उचलते आहे. ज्या प्रेग्नंट महिला आहेत, ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजे त्यांना मार्गदर्शन सुद्धा या संदर्भात केलं जातं, पण सकारात्मक पाऊल अनेकदा महिला उचलत नाहीत. ज्वाला गुट्टाने खूप आदर्श घालून दिलाय. ज्वाला गुट्टाने काही दिवसांपूर्वीच एक्सवर पोस्ट केली आणि या संदर्भातली माहिती दिली आहे. 100 मिलीलिटर डोनर मिल्क म्हणजेच 1 किलो वजनाच्या मुलाचं काही दिवसांचं जेवण, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की डोनर मिल्क जे आहे ते नवजात बालकांकरता खूप खूप गुणकारी ठरतं, महत्त्वाचं ठरतं आणि ते खूप गरजेचं आहे. त्याला खूप मागणी आहे, ते मिळत नाही, त्यामुळे त्याची समाजातली किंमत खूप मोठी आहे. युनिसेफ आणि WHO एक रिपोर्ट सुद्धा आला होता, जो असं सांगतो की जगामध्ये 7,80,00,000 मुलं, म्हणजेच 5 बालकांमधली 3 बालकं अशी आहेत ज्यांना जन्माच्या पहिल्या 1-2 तासांमध्ये आईचं दूधच मिळत नाही. आणि अशा वेळी मग हे डोनर मिल्क फार महत्त्वाचं ठरतं. आता दूध मिळत नाही पहिल्या 1-2 तासांमध्ये, असं का होतं, तर त्याची कारणं आपण थोडक्यात बघूया. जर एखादीची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असेल तर तिला दूध येत नाही, त्यामुळे डोनर मिल्क गरजेचं असतं. इतर कारणांनी, म्हणजेच एखाद्या महिलेला तिच्या वेगवेगळ्या आजारपणांमुळे दूध लवकर येत नाही, तिची तब्येत बरी नसते, ती कुपोषित माता असेल, जर बाळ जन्मल्या आई दगावली, तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्या नवजात अर्भकाला 1-2 तासांमध्ये, पहिल्या 1-2 तासात जे दूध आवश्यक असतं ते मिळत नाही आणि अशा वेळी डोनर मिल्क खूप गरजेचं असतं. आणि म्हणून ज्वाला गुट्टाने घेतलेला हा निर्णय, तिने उचललेलं पाऊल हे कौतुकास्पद ठरतंय. मी पुन्हा एकदा सांगते की ज्वाला गुट्टानं काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केली आणि ही माहिती दिली की तिने आई झाल्यानंतर पहिल्या वर्षभरामध्ये 60 लिटर दूध डोनेट केलेलं आहे. आणि तिने असंही म्हटलंय या पोस्टच्या शेवटी की माझ्या दृष्टीनं उचललेलं हे मी एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि मी सगळ्या मातांना असं आवाहन करेन की ज्यांना शक्य आहे, ज्यांना अतिरिक्त दूध येतं आहे,
त्यांनी ते अतिरिक्त दूध वाया घालवू नये, तर ते अतिरिक्त दूध हे आपल्या सारख्याच ज्या इतर बालकांना ते गरजेचं आहे त्यासाठी ते दूध डोनेट करावं। आणि याकरता आजूबाजूच्या सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा त्या संदर्भातली माहिती अवेलेबल आहे, ती माहिती त्या रुग्णालयांकडून घ्यावी आणि मग त्यांच्याशी टायप करावं असं तिचं म्हणणं आहे। तर हा व्हिडिओ ज्वाला गुट्टाचं उचललेलं हे पाऊल तुम्हा सगळ्यांना कसं वाटलं, खास करून महिलांना कसं वाटलं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।